सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. मागील भागात अरिहंताची निर्मिती आणि त्रिपुरांचा विनाश आपण पाहिला. पुढे नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले की जालंधराचा जन्म कसा झाला आणि त्याचा वध कोणी केला. ही कथा ब्रह्मदेव त्यास सांगत आहेत. एकदा बृहस्पती आणि इंद्र शिवजींचे दर्शन घेण्यासाठी कैलासाकडे गेले होते. ते दोघे येत आहेत हे जाणून शिवजींनी त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी जटा बांधल्या आणि तपस्याचे रूप घेऊन त्यांच्या मार्गात उभे राहिले. तपस्वी मार्गात उभे आहे असे दिसले. त्यावेळेस बृहस्पती आणि इंद्र क्षणभर थांबले. तो शांत, तेजस्वी, गौरवर्ण, मस्तकी जटाभार असलेला आणि भयंकर डोळ्यांचा असा तपस्वी होता. तू कोण आहेस? तुझे नाव काय आहेस? अशा प्रकारे प्रश्न त्यांनी विचारले. त्यावेळेस इंद्राच्या प्रश्नाला तपस्वी रूपातील शिवजींनी काहीच उत्तर दिले नाही. इंद्राने पुन्हा विचारले तरी ते बोलले नाहीत. वारंवार विचारूनही तो उत्तर देत नाही हे पाहून इंद्राला भयंकर राग आला. थांब, आता तुला मी वज्राने मारून टाकतो असे म्हणून इंद्राने वज्र उगारले. परंतु शिवजींनी त्याचा हात वरच्यावरच स्तंभित केला. मंत्रबलाने रुद्ध झालेला साप जसा फुत्कारतो तसा तोही फुत्कारू लागला. तेव्हा तपस्व्याची शक्ती आणि क्रोधाने प्रज्वलित झालेले त्याचे महातेजस्वी रूप आणि आरक्त नेत्र पाहून साक्षात ते भगवान शंकर आहेत हे बृहस्पतींच्या लक्षात आले. त्यावेळेस ते म्हणाले की महादेवजी, तुम्ही देवाधिदेव महेश्वर आहात. तुम्ही सर्व व्यापक आणि जगतस्वामी आहात. तुम्हाला आमचा नमस्कार असो. कृपया आपण आपला क्रोध शांत करावा. त्यावेळेस शिवजींच्या डोळ्यांमधून जो अग्नी बाहेर पडत होता तो अग्नी शांत झाल्यानंतरही पुन्हा काही परत घेता येत नव्हता. त्यावेळेस भगवान शिवजींनी ब्रह्मदेवांना असे सांगितले की जसा एकदा कात टाकलेला साप पुन्हा ती कात धारण करत नाही, त्याप्रमाणे माझ्या डोळ्यामधील हा क्रोधाग्नी पुन्हा कधीच नष्ट होऊ शकत नाही. त्यासाठी तो त्यांनी सागरामध्ये अर्पित केला. बृहस्पतींची काकुळतीची प्रार्थना ऐकून शिवजींचे मन द्रवले. शिवजींनी आपला क्रोध सागरामध्ये शांत केला. त्याच क्षणी सागरामधून एका सुंदर बालकाचा जन्म झाला. ते बालक जन्मतःच पूर्ण वाढलेले होते, परंतु ते खूप मोठमोठ्याने रडू लागले. त्याचा आवाज अगदी देवलोकापर्यंत गेला. सगळेजण विचार करू लागले की एवढ्या कर्कशपणे कोण रडत आहे. ज्यावेळेस सगळेजण समुद्रकिनारी आले तेव्हा त्या ठिकाणी ते गोंडस बालक रडताना दिसले. ब्रह्माजींनी त्यास प्रेमाने जवळ घेतले आणि ते बालक देखील ब्रह्माजींना पित्याप्रमाणे बिलगले. त्यानंतर ब्रह्माजींनी जालंधरचे जातक असे सांगितले की हा उत्पन्न झाल्याबरोबर एकदम वाढला आहे, म्हणून हा सर्व शास्त्रामध्ये प्रवीण, महापराक्रमी, महाधैर्यवान असा होईल. रणांगण गाजवणारा होईल. हा कार्तिकेयासारखा युद्ध निपुण व अजिंक्य होऊन सर्व संपत्तीने युक्त आणि दैत्यांचा अधिपती होईल. हा विष्णूंनाही जिंकेल. रुद्राशिवाय अन्य सर्व प्राण्यांना अवध्य होईल. हा जेथून उत्पन्न झाला तेथेच पुन्हा परत जाईल. याला सौभाग्य वाढवणारी पतिव्रता पत्नी मिळेल. ती सौंदर्यवान, मनोहर, गोड बोलणारी व शीलवान असेल. अशा प्रकारे ब्रह्माजींनी जातक व्यक्त केले आणि शिवजींच्या क्रोधाग्नीपासून उत्पन्न झालेले बालक तोच हा जालंधर होय. पाहूया उद्याच्या भागात जालंधरच्या विवाहाची कथा.